नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। या धड्याचं नाव आहे गावचा ओढा। गावचा ओढा। तर मित्रांनो, या धड्याचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। पावसाळा साधून गावी निघालो तेव्हा प्रवासातच अशी इच्छा झाली की गावचा ओढा आता भरून वाहत असेल। निर्मळ धारेमध्ये बसून आंघोळ करावी। आजारी माणसाला जशी काही बाही खाण्याची वासना होते तसेच हे होते। मी काही गावाला फार वर्षांनी जात होतो, अशातला प्रकार नव्हता। वर्षांदोन वर्षांनी एखादी धावती भेट होतेच, नाही असे नाही, पण गेल्या अनेक वर्षात गावच्या ओढ्यामध्ये मी आंघोळ केली नव्हती। निर्मळ धारेत माशासारखे पोहून जवळजवळ तप लोटले होते। जो आठवण करू लागलो तो लहान लहान तपशीलही आठवू लागले आणि धारेत आंघोळ करण्याची इच्छा अनावर झाली। माशांची रुपेरी अंगे पायांच्या तळव्यांना गुदगुल्या करू लागली। ओढ्याकाठच्या वनस्पतींचा थंड वास छाती भरून टाकू लागला। ओढ्यात स्नान करण्याची इच्छा फारच अनावर झाली। काही गावांच्या ओढ्यांना छान नावे असतात। कापूर ओढा, भाकर ओढा, लांडोर ओढा अशी काही नावे मला आता आठवतात। आमच्या ओढ्याला असे काही नाव नाही। आमचे नाव कुणी ठेवलेच नाही। ही एक उणीव राहून गेली आहे खरी। उगीच आपला ओढा म्हणून गुणूच तेवढाच सांगण्यात मतलब नाही। उगीच आपला ओढा म्हणून गुणच तेवढा सांगण्यात मतलब नाही। आमच्या ओढ्याचे पात्रही रुंद नाही। गावापासून 2-2.5 मैलांवर असलेल्या पाटलाच्या तालीत त्याचा जन्म झालेला आहे। ताल मोठी आहे। पाटलाने आपल्या रानात डोंगरा एवढी ताल टाकली आहे असे लोक अपूर्वाईने बोलतात। तालीतून जन्म घेणाऱ्या या ओढ्याला आजूबाजूच्या लहान ओढा नाल्यांनी मोठेपणा दिला आहे। काळ्या रानातून, तांबड्या रानातून, माळ रानातून मिळवलेली जलसंपत्ती या सगळ्या मंडळींनी उदार मनाने ओढ्याला दिली। भाद्रपदाच्या महिन्यामध्ये दणक्या पाऊस झाला की पाटलाची ताल तुडुंब भरे आणि मातीत रंगून तांबड्या लाल झालेल्या पाण्याचा लोंढा वाळूत झिरपत वाळूला पुढे लोटत धावू लागे। ओढ्यात आंघोळ करायची इच्छा मी पुरी करणारच होतो, पण गावालगतच्या पाणवठ्याऐवजी मी ऐन दुपारी पांढऱ्या खडकावर जाऊन कपडेही धुणार होतो। स्वतःचे कपडे स्वतःच्या हातांनी धुवूनही मला फार दिवस झाले होते। गावात पोचलो की पहिली आंघोळ पांढऱ्या खडकावर जाऊन करायची हा बेतही मी मनाशी पक्का करून टाकला। स्वच्छ धारेतल्या थंड पाण्यात पडून किती वर्ष लोटली। आता गावी गेल्या गेल्या पहिली आंघोळ पांढऱ्या खडकाजवळच्या ओढ्यात करायची। अंगावरचे कपडे आपल्या हाताने पांढरे फेक धुवून उन्हात कडक वाळवायचे। ओल्या वाळूमध्ये लहान झरा काढून त्याचे पाणी ओंजळीने प्यायचे। उंबराची उंबरे खायची, पिंपळाची पिंपरे खायची, पिंपरणीच्या पानाची पिपाणी करून वाजवायची। शेवाळाखालचे मासे हाताच्या चंबूत धरायचे, धरता येतात का ते पाहायचे। गावात पोचलो आणि सकाळी उठल्या उठल्या आईला म्हटले, मी आज आंघोळीला ओढ्याला जातो, पाणी नको तापूस। ओढ्यात आंघोळ करून फार दिवस झाले। आई म्हणाली, ओढ्याला पाणी नाही रे बाबा, विहिरीला जा पोहायला जायचं असेल तर। मी आश्चर्याने विचारले, ओढ्याला पाणी नाही? नाही, चिमणीला पिण्यापुरतं सुद्धा नाही। मला या गोष्टीचे नवल वाटले। प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावे म्हणून मी घराबाहेर पडलो। ओढ्याकडे आलो। काठावर उभा राहून ओढ्याकडे पाहिले आणि पूर्वी सुस्थितीत पाहिलेल्या मित्राला 10-12 वर्षांनी दुःस्थितीत पाहिल्यावर जसे वाटते तसे मला वाटले। दृष्टीच्या टप्प्यात येत होता तेवढा सगळा ओढा कोरडा ठणठणीत होता। पलीकडे असलेल्या टाकाऊ रानातील माती वाहून येऊन बसली होती आणि ओढ्याचे पात्र अगदी रोडावले होते। दोन्ही काठची निरगुडी, तखडाची, बाबळी करंजाची झाडे कुठच्या कुठे नाहीशी झाली होती। दोन्ही काठ रखरखीत दिसत होते। पाणवठ्यावरचा तो औदुंबर कुठे दिसतच नव्हता। तो अश्वत्थ वृक्ष सुद्धा आता अगदी रोडावला होता। काळी माती बसून कठीण झालेल्या ओढ्यातून चालत चालत मी पार पांढऱ्या खडकापर्यंत गेलो। पुन्हा तर येऊन खाली पार महारवाड्यापर्यंत गेलो आणि उदास मनाने माघारी येऊन ओढ्याऐवजी घरच्या आडावरच आंघोळ केली।
आई, खरंच की ग, ओढ्याला पाणी नाही. पाणी नाही ते नाही, काठावरची झाडंही नाहीत. बाबा रे, अलीकडे माणसं लबाड झालीत. देवधर्म, कुळाचार पायीनाशी झालीत. पाऊस गेला, पाऊस अजिबात गेला. पडतो पण पूर्वीसारखा नाही. पण आई, झाडं ग कुठे गेली? तोडली लोकांनी. निरगुड्या बाबळी लोकांनी जळणासाठी तोडल्या. सरपणाची फार वानवा बघ आपल्या गावाला. कमरे एवढे झुडूप झालं की लोक आता त्यावर कुऱ्हाडीचा घाव घालतात. माझ्या लहानपणी किती झाडे होती गावाला, आता काही राहिलीच नाहीत. उजाड झालं सगळं माळरान. उंबर सुद्धा सरपणासाठी तोडलं. उंबर फार जुना. व्यंकटेशा तो वटला. वटल्यावर त्याला ठेवून काय करायचं? लोकांनी तोडून त्याचं सरपण केलं. मग आता पावसाळ्यात सुद्धा ओढ्याला पाणी येत नाही. येतं थोडं, लोंढा पुढे येतो आणि मागं कोरडं पडत येतं. ओढा आला म्हणून कुणी सांगावं आणि किती पाणी आलं म्हणून पाहायला जावं. तोवर पाणी आटून जातं. 4 दिवस सुद्धा धार राहत नाही. माझे मन मोठे उदास झाले. कुणाचाही रास पाहून मन उदास होतेच. त्यात माझा गावचा ओढा होता तो, आणि माझ्या किती रम्य स्मृती त्याच्या भोवती होत्या. त्याचे सगळे वैभव मी पाहिले होते आणि त्याची विपन्न अवस्था पाहून माझे मन उदास झाले होते. मी जेव्हा आमच्या गावच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा ओढ्याचे आणि माझे किती हितगुज होते. बरोबरीच्या कुणालाही मुलाशी भांडण झाले की संध्याकाळी याच ओढ्याच्या वाळूत उभा राहून मी माझ्या प्रतिस्पर्ध्याला द्वंद्वाचे आव्हान देत असे. या युद्धात कधी मी वाळू खात असे तर कधी प्रतिस्पर्ध्याला वाळू चारत असे. कुस्तीतील डावपेच मी याच वाळू शिकलो. आठवड्यातून एक दिवस जो खेळाचा तास असे त्यात आम्हा मुलांचा गोळका घेऊन सोनार मास्तर याच वाळू देत. याच ओढ्यातील शिरगोळे गोळा करून माझ्या आईला मी स्वतः बनवलेली रांगोळी देत असे. या पांढऱ्या शुभ्र रांगोळीनेच अंगणामध्ये गोपदमे काढत असे आणि सणासुदीच्या दिवशी तीच रांगोळी माझ्या भावंडांच्या पानाभोवती कमानी करत असे. याच ओढ्याकाठच्या करंजीच्या करंजा वेचून मी त्या गावच्या वाण्याला देत असे आणि त्याबदली मिळालेल्या 4-2 पैशातून चणे फुटाणे खात असे. आपल्या स्वतःच्या कमाईचे चणे फुटाणे भावंडांना देताना मला केवढा अभिमान वाटत असे. आणि याच ओढ्याच्या वाळूत माझ्या वडिलांचे दहन झाले होते. ती जागा दिसताच माझ्या मनात कशी कालवाकालव होते. वाळूत पाय रुतवून मी अजूनही असा स्तब्ध उभा आहे. चिरा व पणती नसलेली ही जागा माझ्या मनात कसा कल्लोळ उत्पन्न करते. असा हा ओढा, त्याची काय ही अवस्था झाली. आई, गावाला ओढा नाही म्हणजे ते गाव ग कसलं. आज ओढ्यांकडे पाहून मला वाटलं गावची शोभा नाहीशी झाली. खरं आहे रे बाबा, पण आता बुद्ध्याळच तळ झाला आहे. आपल्या गावाला नळाचं पाणी मिळणार आहे. नळाचं पाणी सारखं सुटेल, जमिनी पिकतील, झाडं झुडपं पुष्कळ होतील गावाला. 5-10 वर्षात गाव कसं हिरवगार होईल बघ. भरभराटीला येईल. आमचं काय संपलं आता, पण तुम्हाला पाहायला मिळेल सगळं. घडामोडी बदल हे होणारच. जुने नाहीसे होणार आणि त्या जागी नवे जन्म घेणार. हा सृष्टीचा नियमच आहे. त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण पुढे येणारा हिरवा भविष्यकाळ मला सुखावतो आहे, अधीर करतो आहे. हा काळ काही फार दूर नाही. माझे डोळे उद्या खचितच निवतील, त्याबद्दल मला शंका नाही. पण तूर्त तरी माझे मन उदास झाले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.